फार वाईट झालं. फारच वाईट झालं हे. नाही पण कसं असतं माहितीये का, जेव्हा आपण एखाद्याकडनं आपला हक्क ओरबाडून घेतो ना, त्यालाही तेच भोगावं लागतं. मी जेव्हा पैसे मागत होते तेव्हाच जर मला दिले असते तर आज ही वेळ आली नसती. असंच असतं, आपण जे पेरतो तेच उगवतो. हे तुम्ही पण लक्षात ठेवा शरुताई. ते काय आहे, बाबळ पेरलं की आंबे नाही येणार, काटेच येते. आणि ते फक्त दुसऱ्यांना नाही हं. एक दिवस तुम्हाला पण पोचते. हिचं बोलणं ना, जानकी बहिणी प्लीज हिला हिचं तोंड ना कंट्रोल करायला सांग, नाहीतर मरेल ही माझ्या हातात. ऐश्वर्या आधी पण बऱ्याच जणांना मारलंय वाटतं तुम्ही. नाही अजूनपर्यंत नाही मारलं, पण तुझ्यापासून सुरुवात करायला हरकत नाहीये काही. वंसा, काही काय बोलताय तुम्ही? अगं चिल ग, मस्करी करते मी. ही अशी मस्करी कोण करतो? एवढं काय ओरडतेस? मस्करी मस्करीसारखी घ्यायची असते आणि मी तर तशीच घेते बाबा. आता तुम्ही सिरियसली घेत असाल तर मी काय करू? ऑफिसमध्ये चोरी कोणी केली काही कळलं का? शरुताई पोलीस असून इन्व्हेस्टिगेट करतायत. पण मग त्यांनी ऋषिकेश दादाला का पकडून नेलं? त्यांनी चोरलेत का पैसे? त्यांनी जर हे काम केलं असेल तर ते फक्त त्यांनी माझ्यासाठी केलं, मला पैसे देण्यासाठी केलं त्यांनी. ते पण त्यांनी मला पैसे नाही दिलेत अजून. मग त्यांनी का चोरले पैसे? एक मिनिट वहिनी, ते तू जे मला दागिने दिलेस किंवा आईने सुद्धा जे मला दागिने दिले ते सगळे तुम्हाला परत हवे असतील ना ग? हा, म्हणजे याचा अर्थ काय कळला का, की आता काय बाबा घरात चोरी झाली, आता काहीच नाही आपल्याकडं, आता आपण शर्वरी वंशला जे काही दिलंय ते बाबा परत घ्यावं लागेल, कारण आपल्याकडे तर काहीच नाहीये. मग आपली गाडी परत रुळावर येईल. घ्या शर्वरी वंशकडनं परत घ्या ते दागिने. हे सगळं नाटक करण्यासाठी हे केलंस ना तू? काय वंसा, काही काय बोलताय तुम्ही? मी असं करेन वाटतंय तुम्हाला? आम्हीच दिलेले दागिने पैसे आम्ही परत का मागू तुमच्याकडून? मला जस्ट असं वाटलं. मला एक सांग, हे पैसे जर ऋषिकेश दादाने नाही काढलेत तर मग कुणी काढलेत? नाही, मी हे यासाठी विचारतेय कारण ते पैसे माझ्यापर्यंत कधीच पोहोचू नयेत असंच वाटत होतं ना तुला? वंस, वाटेल ते आरोप करू नका, तोंड आवरा जरा. का? माझ्या तोंडात खरं काय ते बाहेर येईल म्हणून मला गप्प बसायला सांगताय? मी गप्प बसणार नाही आता मीच सांगते की खरं काय घडलंय ते. तू हे सगळं मुद्दाम केलंयस. तुला माहिती होतं ऋषिकेश दादा ते लॉकर मधले पैसे आणून मला देणार आहे, पण तुला तर ते पैसे मला मिळावेत असं कधीच वाटत नव्हतं, म्हणून तू ते पैसे तोडले. सगळं आळ ऋषिकेश दादावर गेला. तुला माहिती होतं ऋषिकेश दादानी मला आणि आईला प्रॉमिस केलं की तुम्हाला पैसे देणार, त्याच्या आधी तू बरोबर हे सगळं केलं. वंस, काय बोलताय तुम्ही? हा, सत्य तेच बोलतीये. मी स्वतः नानांकडे गेले होते. नानांना मी स्वतः सांगितलंय शर्वरी वंस एका प्रॉब्लेम मध्ये अडकल्यात आणि फॅमिली म्हणून आपण त्यांना मदत करायला हवी, त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला हवा. आणि तुम्ही म्हणताय की ते पैसे मला तुमच्यापर्यंत पोहोचू द्यायचे नव्हते. असं कसं बोलू शकता तुम्ही? हो, नाही हे खरं आहे की तू नानांना सांगितलंस, माझी बाजू सांगितलीस, सगळं सांगितलंस, हे सगळं तू केलंस, पण कशासाठी? नानांच्या नजरेत तुला महान बनायचं होतं म्हणून हे सगळं तू केलंस. आणि बाकी सगळं तर सगळ्यांना माहितीच आहे. नानांकडून कंपल्सरी विल करून घेतलंस, त्या विल मध्ये असंही मान्य करून घेतलंस की सगळी प्रॉपर्टी आता तुझी झाली. मला तर शंका आहे की नानांना सुद्धा तू बस, आता एक शब्दही बोलू नका. खूप ऐकून घेतलं तुमचं. वाटते तो आरोप मी सहन करणार नाही, कळलं तुम्हाला? हे आरोप खरेत म्हणून लागतंय ते, आणि मी आरोप करणार कारण जे आहे ते बोलतेय मी. मला ना आता कळायला लागलंय तू कशी असते. मला सुद्धा हळूहळू कळायला लागलं की तुम्ही कशा आहात ते. आणि आता मी तुम्हाला शेवटचं सांगते, हा, काही माहित नसताना जानकीवरती वाटेल ते आरोप नाही करायचे, नाहीतर मला माझ्या लायकीवर येऊन तुम्हाला शांत करावं लागेल.